नमस्कार मंडळी, घर आणि तीमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फक्त 35 रुपयात बनणारा साधारण अर्धा किलो वजनाचा चॉकलेट केक। खूप छान टेस्टी असा हा केक लागतो आणि बनवायला खूप सोपा आहे। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। हा केक आपण बनवणार आहोत कढईमध्ये आणि त्यासाठी इथे मी घेतलाय एक कुकरचा डब्बा। तुम्ही कुठलंही पसरट भांड इथे घेऊ शकता, शक्यतो थोडंसं जाड असं भांड वापरा। आता ह्या डब्याला मी तूप लावून घेतलं आणि त्यामध्ये एक बटर पेपर ठेवला आहे डब्याच्याच आकाराचा, जेणेकरून हा जो केक आहे हा या डब्याला चिकटणार नाही। बटर पेपर नसेल तर काही हरकत नाही, ह्या तूप लावलेल्या डब्यावरती थोडंसं पीठ किंवा मैदा भुरभुरा, म्हणजे केक अजिबात डब्याला चिकटत नाही। आता कढईमध्ये आपल्याला केक बनवायचा आहे, त्यासाठी कढई प्रीहीट करायला ठेवली। त्यामध्ये एखादी अशी जाळी ठेवायची आणि एखादं ताट जे कढईला व्यवस्थित फिट बसेल असं घ्यायचं। चला आता पूर्वतयारी तर झाली, आता केक बनवायला घेऊ। तर हा 35 रुपयाचा केक बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत 2 पार्ले-जी बिस्किट पुडे, जे आपले साधे ग्लुकोज बिस्किट असतात ना ते, आणि त्यासोबतच आपल्याला लागणार आहे 2 क्रीमचे बिस्किट पुडे। मी इथे बर्बन घेतलाय, तुम्ही हवं तर ओरिओ सुद्धा वापरू शकतात। तर आता हे जे बिस्किट पुडे आहेत तर हे आहेत प्रत्येकी 10 रुपयाचे, पण जो पार्ले-जीचा आपण बिस्किट पुडा घेतलाय त्यातला एक आपल्याला फक्त निम्मा पुडा लागणार आहे। चला आता केक बनवायला घेऊ। त्यासाठी घेतलं मिक्सरचं भांडं। यामध्ये आपण जे बिस्किटं घेतली आहेत ते बिस्किटांचे असे तुकडे करून टाकायचे। आपल्याला हे मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचं आहे। आता काही जण या बिस्किटचे तुकडे करून त्यातच दूध टाकून सुद्धा ठेवतात। थोड्या वेळाने बिस्किट मऊ पडतात आणि मग आपल्याला त्याची पेस्ट बनवायला म्हणजेच बॅटर बनवायला सोपं होतं, पण त्याला थोडासा वेळ लागतो। मिक्सरमधनं केलं तर अगदी झटपट होतं। तर आता इथे हे मी मिक्सरमधनं थोडंसं फिरवून घेतलं। यात आता अजूनही आपल्याला काही साहित्य ॲड करायचं आहे, जसं की 2 चमचे साखर, त्यासोबतच 2 चमचे कोका पावडर। कोका पावडर अवेलेबल नसेल तर काही हरकत नाही, नाही टाकली तरी चालेल। 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा। आता हे सगळं पुन्हा मिक्सरमधनं वाटून घ्यायचं। आता ह्यावेळी अगदी व्यवस्थित बारीक असं वाटायचं, अगदी पीठ असतं ना तसे ही पावडर तयार व्हायला पाहिजे। हे पहा, इथे मी हे सगळे बिस्किट छान वाटून घेतले। आता हे सगळं एका भांड्यात काढून घेऊ। यात आपल्याला टाकायचं आहे आता दूध। आता दूध किती टाकायचं तर एवढ्या मिश्रणासाठी आपल्याला साधारण जो आपला मेजरिंग कप असतो ना तो 1.5 कप दूध लागतं, पण तरीसुद्धा आवश्यकतेप्रमाणे हे कमी जास्त होऊ शकतं। तर त्यामुळे थोडं थोडं करत दूध टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करत जायचं। आणि हे एकजीव करत असताना आपल्याला याच्यात अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हे थोडंसं मोडूनही घेऊ शकतात। हे पहा, तुम्हाला कन्सिस्टन्सी इथे दिसत असेल, जे आपण रनिंग कन्सिस्टन्सी म्हणतो तेवढं आपल्याला हे जे बॅटर आहे हे घट्ट ठेवायचं आहे। खूप जास्त पातळही करू नका, खूप जास्त घट्टही ठेवू नका। आता केकचं बॅटर तयार आहे। ज्या भांड्याला आपण तूप लावून घेतलं होतं तर त्या डब्यामध्ये आता मी हे केकचं बॅटर काढून घेते, म्हणजे आपल्याला हा केक आता बेक करायला ठेवायचा आहे। मी तुम्हाला मगाशी सांगायचं विसरले, जर आपल्याकडे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला तो टाकायचा नसेल तर तुम्ही त्याच्यात एक 10 रुपयाचं जे इनोचं सॅशे असतं ते सुद्धा टाकू शकतात। आता हे पहा, बॅटर टाकलेला जो डब्बा आहे तो प्रीहीट करून घेतलेल्या कढईमध्ये ठेवला। त्यावरती एखादं झाकण अगदी घट्ट बसेल असं बंद करायचं आणि मंद ते मध्यम गॅसवरती हा जो केक आहे हा आपल्याला 30 ते 35 मिनटं बेक करून घ्यायचा आहे। तर हे पहा, हा केक मी बरोबर 35 मिनटं बेक करून घेतला। त्यानंतर डबा थोडासा कोमट झाल्यानंतर हा जो केक आहे हा एका ताटामध्ये मी काढून घेतला। हा केक काढण्याचं जे शूट होतं ते चुकून रेकॉर्ड करायचं राहिलं, त्यामुळे तुम्हाला मी ते दाखवू शकले नाही। आता इथे हा जो बटर पेपर आहे तो आपण काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकतायत आपला हा जो केक आहे चॉकलेट केक इथे तयार झालेला आहे, किती छान दिसतोय। आता याला आपण सजवून घेऊ। तर सजवण्यासाठी तुमच्याकडे क्रीम अवेलेबल असेल तुम्ही ते वापरू शकतात, नाहीतर मग चॉकलेट सिरप आपण इथे टाकू शकतो। माझ्याकडे हे चॉकलेट सिरप होतं, हे सुद्धा 10 रुपयाचं सॅशे असतं, हे मिळालं तर तुम्ही हे वापरू शकतात। आणि काहीच याला डेकोरेशन नाही केलं, सजवलं नाही तरीसुद्धा हे खूप छान लागतं। तर आता चॉकलेट सिरप टाकल्यानंतर हे मी व्यवस्थित पसरून घेते। हे पहा, अशा पद्धतीने हे सगळं पसरून घेतलं की यावरती आपण आपल्या पद्धतीने काहीही सजावट करू शकतो। तर इथे मी सजावटीसाठी काजू आणि बदाम थोडेसे किसून घेतले, म्हणजे त्याचे थोडेसे जाडसर असे काप होतील असे मी किसून घेतले
आणि हे मी आता ह्या केकवरती टाकून घेते। तर हे तुम्ही कसंही तुमच्या आवडीप्रमाणे याचं डेकोरेशन करू शकतात। तर मी इथे केकचा जो काट आहे त्याला फक्त हे काजू बदामाचे काप टाकून घेतले आणि आतमध्ये इथे मी टाकणार आहे आपली जी डेअरी मिल्क चॉकलेट असते ती सुद्धा मी किसून घेतली आहे। आपण जे वेपर्स बनवतो ना त्या किसणीने किसायचं, म्हणजे ही डेअरी मिल्क चॉकलेटसुद्धा खूप छान किसली जाते। आणि इथे अशा पद्धतीने मी हा केक सजवून घेतला आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर हा केक तयार झालेला आहे। अतिशय छान लागतो, अजिबात कोरडा होत नाही किंवा हा बनवायला खूप जास्त आपल्याला मेहनत घ्यावी लागत नाही। प्रमाणाचं सुद्धा खूप काही टेन्शन घ्यायची गरज नसते। बिस्किट मिक्सरमधनं फिरवले की त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे दूध टाकायचं आणि बेकिंग पावडरचं किंवा बेकिंग सोड्याचं प्रमाण कळत नसेल तर इनो टाका। तर आता हा केक मी तुम्हाला मोजूनसुद्धा दाखवते। तर हे पहा, हा केक जवळपास अर्धा किलो एवढा भरलेला आहे, म्हणजे 35 रुपयात आपल्या इथे अर्धा किलो केक तयार झाला आहे। तर मग हा केक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।